वेलकम टू माय चॅनल पुष्पा स्टिचिंग अँड कुकिंग। तर बघा मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत इथे स्टिचिंगबद्दल व्हिडिओ शेअर करत आहे। तर बघा मी इथे 5 डिझायनर बघा, हे एकाच पॅटर्नचे एकाच कस्टमरचे 5 प्रकारचे हे डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे। आणि हे जे ब्लाऊज आहे ते मी इथे बघा कशा प्रकारे शिवलेले आहे, तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत मी इथे शेअर करत आहे। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा मैत्रिणींनो, हे एक ब्लाऊज आहे। तर हे बघा समोरच्या साईडने मी इथे प्रिन्स कटचं हे ब्लाऊज शिवलेलं आहे आणि समोरच्या साईडचा गळा हा व्ही घेतलेला आहे। आणि इथे बघा व्ही हा मी एकदम खूप डीप न घेता बघा इथे थोडा उथळ घेतलेला आहे। आणि इथे बघा ज्या बाह्या आहेत त्या मी इथे छोट्या शिवलेल्या आहे। आणि हे अखंड प्रिन्स कटचं ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे। त्यानंतर बॅक साईडने बघा इथे बोटनेकचं मी इथे शिवलेलं आहे, बोटनेक घेतलेली आहे। त्यानंतर बॅक साईडने पूर्ण बघा इथे पॅक शिवलेला आहे आणि फक्त मी इथे बोटनेक केलेली आहे। आणि इथे बघा अशा प्रकारे पूर्ण बघा लाईन जी डिझाईन आहे ती एक साईड घेतलेली आहे आणि अशा प्रकारे हे एक ब्लाऊज तयार झालेलं आहे। त्यानंतर बघा हे दुसरं एक ब्लाऊज आहे। तर हे सिल्कच्या साडीवरचं आहे। आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे, तर हे बघा ही जी डिझाईन आहे फ्लावरची ते मी एकाच साईडने घेतलेली आहे, म्हणजे उभ्या साईडने बघा घेतलेली आहे। म्हणजे मागचा आणि पुढच्या भागाला ती एकाच साईडने आलेली आहे। त्यानंतर बाहेरसुद्धा सुद्धा एकाच साईडने आलेली आहे। आणि हे जे ब्लाऊज आहे हे पण प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे। आणि ह्या ब्लाऊजचा सुद्धा मी गळा इथे समोरचा व्ही शिवलेला आहे। आणि इथे बॅक साईडचा गळा बघा मी इथे बोटनेक शिवलेला आहे। त्यानंतर इथे बघा हे पुन्हा एक तिसरं ब्लाऊज आहे। तर हे बघा हे पण मी इथे बघा समोरच्या साईडचा व्ही गळा शिवलेला आहे आणि अखंड बोटनेक अखंड प्रिन्स कटचं हे ब्लाऊज शिवलेलं आहे। त्यानंतर इथे मी क्रॉसपट्टीचा वगैरे वापर केलेला नाही आहे। तर त्यानंतर बॅक साईडने बघा खालच्या साईडने मी इथे धडी लावलेली आहे आणि हा पण बोटनेकचाच गळा शिवलेला आहे। आणि जेवढ्या बघा शॉर्ट बाया आहे तर मी इथे जी उरलेली धडी आहे खालच्या साईडने लावलेली आहे। त्यानंतर बघा इथे हे पण एक बोटनेकचं ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे। त्यानंतर इथे बघा अजून एक हे जे ब्लाऊज आहे ते एकाच पॅटर्नचं आहे बघा। तर हे पण इथे मी बोटनेकचं शिवलेलं आहे। आणि इथे बघा खालच्या साईडने यालासुद्धा मी धडी लावलेली आहे। आणि जी बाह्या आहे त्या मी इथे पूर्ण बाह्या धडीच्या घेतलेल्या आहे। त्यानंतर बघा खालच्या साईडने छोटी धडी लावून घेतलेली आहे। त्यानंतर बघा समोरचा भाग मी इथे प्रिन्सेस कटचा केलेला आहे आणि इथे पण समोरचा व्ही गळा घेतलेला आहे। व्ही गळा घेऊन बघा मी इथे एक साईडने बघा उरलेली जी धडी आहे ती इथे एक साईड लावलेली आहे। आणि अशा प्रकारे हे जे ब्लाऊज आहे ते मी इथे शिवलेलं आहे। तर बघा मैत्रिणींनो, अगदी एकाच पॅटर्नचे हे मी इथे ब्लाऊज शिवलेले आहे आणि एकाच कस्टमरचे हे ब्लाऊज आहे। तर मी ते अशा प्रकारे त्यांना शिवून दिलेले आहे। तर बघा मैत्रिणींनो, अजून एक प्रकारचं बघा इथे हे ब्लाऊज आहे। तर हे जे ब्लाऊज आहे तर हे सिंपल गोल गळ्याचं मी घेतलेलं आहे आणि हे पण त्याच कस्टमरचं ब्लाऊज आहे। पण मी याला इथे बघा जे गोल गळा आहे तो मी इथे गोल गळा घेतलेला आहे। आणि इथे बघा खालच्या साईडने मी बो लावून घेतलेला आहे आणि 2 रेबीनसुद्धा सोडलेले आहे। त्यानंतर बघा इथे हे जे ब्लाऊज आहे तर ते जॉर्जेटच्या साडीवरचं ब्लाऊज आहे। म्हणजे जॉर्जेटचा कापड आणून मी इथे वेगळं कापड आणून त्यांना इथे शिवून दिलेलं आहे। त्यानंतर इथे ज्या बाह्या आहे तर बघा हे जी बाह्याची धडी आहे ते मी इथे जुन्या जे ब्लाऊज आहे त्याचीच काढून इथे लावलेली आहे। म्हणजे बघा ते मी इथे पॅचसारखं इथे अटॅच केलेलं आहे। त्यानंतर बघा मस्त अशा बाह्या तयार झालेल्या आहे आणि समोरचा गळा व्ही घेतलेला आहे। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी हे एक ब्लाऊज मी इथे त्या कस्टमरचं शिवलेलं आहे। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी हे 5 पॅटर्नचे डिझायनर एकाच पॅटर्नचे 5 प्रकारचे डिझायनर ब्लाऊज मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। आणि हे जे 5ही ब्लाऊजचं मेजरमेंट आहे ते एकाच साईजचं आहे, म्हणजे एकाच कस्टमरचे हे 5ही ब्लाऊज मी इथे शिवलेले आहे। तर माझे हे व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगा। माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करून ठेवा। धन्यवाद।